आज आपण बघूया बासुंदी पुरी कशी बनवायची ते. चला तर मग बासुंदी पुरीची रेसिपी बघूया. मी इथे 3 लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्या 3 लिटर दुधाला आपल्याला 1.5 ते 2.5 लिटर होईपर्यंत आटवायचं आहे. पुऱ्यांसाठी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेऊया. बेसन, मीठ, साखर, 4 चमचे तेल. सर्व मिश्रण एकत्र करूया. पाणी, पीठ मळूया. तयार पीठ 20 मिनिटं ठेवूया. बदामाचे काप, काजू, दूध, केशर, मनुका. दूध आटायला लागलेलं आहे, त्यात थोडी साखर टाकूया. आता पुऱ्या करायला सुरुवात करूया. एक मोठी पोळी लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊया. तेल तापायला ठेवूया. केशर, दूध, ड्रायफ्रूट्स. दूध आटलेलं आहे, त्यात सगळे ड्रायफ्रूट्स टाकूया. थोडी जायफळ पावडर. तेल गरम झालंय का चेक करूया आपण. त्यात पुऱ्या ठेवूया आणि वा किती छान पुऱ्या आपल्या फुगतायत. वेलची पावडर थोडे दुधात टाकूया. केशर दूध पण टाकूया. तुम्ही बघू शकता मस्त बासुंदी तयार झालेली आहे आपली. मम्मीने देवाला बासुंदी पुरीचा नैवेद्यही दाखवून घेतला आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली छान अशी बासुंदी पुरी तयार झालेली आहे. मला नक्की सांगा या पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायची आहे. थँक्यू सो मच.